नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेसंबंधीची संदर्भ पुस्तकं आपण बघत आहोत. याआधी मी काही गोष्टी क्लिअर करतो. ही काही फायनल बुक लिस्ट नसणार आहे. तुम्ही तुमच्या सोयीने याच्यामध्ये चेंजेस करू शकता. मार्केटमध्ये आजच्या डेटमध्ये नंबर ऑफ बुक लिस्ट तुम्हाला अवेलेबल आहेत ना. प्रत्येक टॉपरची बुक लिस्ट आहे, क्लासची बुक लिस्ट आहे, बऱ्याच ठिकाणी या बुक लिस्ट तुम्हाला मिळतील. पण त्यात एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जवळपास 80 ते 90% पुस्तकं ही कॉमन असतात. 1-2 पुस्तक प्लस मायनस होत असतं. सो त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या सोयीनुसारीच्या चेंजेस करणं अपेक्षित आहे. ओके, ही कुठलीही फायनल बुक लिस्ट नाही आहे, बट मोस्ट प्रॉब्ली तुम्ही जर हे वापरलं नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जीएस पेपर 1 संबंधी आपण बघूयात. याच्यामध्ये इतिहास, भूगोल, कृषीचा पार्ट असतो बघा. इतिहासाच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बघितलं महाराष्ट्राचा इतिहास, तर याच्यामध्ये कटारे किंवा गाठाळ या दोघांपैकी एक कुठलं तरी पुस्तक वाचा. दोघं पुस्तकं एकदम नाही, ते खूपच जास्त लेंथी होईल. कुठलं तरी एक पुस्तक. आणि याच्याबरोबर 11वीचं महाराष्ट्र बोर्डाचं पाठ्यपुस्तक हे मस्त आहे, हे वाचलं पाहिजे आपण. तुम्ही जर सुरुवातीचे पेपर बघितले 2012-13 मधल्या, तर त्याच्यामध्ये 11वी महाराष्ट्र बोर्डाच्या पाठ्यपुस्तकात खूप प्रश्न आलेले आहेत आणि हे पुस्तकही तसं आहे. आणि ह्या पुस्तकाला तुम्ही जर रेग्युलर वाचन ठेवलं थोडं थोडं, तर हे चांगलं बेस्ट होईल, कारण याच्यात प्रत्येक वाक्यावर प्रश्न तयार होतो, असं हे पुस्तक आहे. भारताच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बघितलं तर नंबर ऑफ पुस्तक आहेत बघा. भारताच्या इतिहासावर इतक्या लोकांनी लिहिलं, म्हणजे 1857 ते 1947 मध्ये लिहिणाऱ्यांची काही वानवानी आहे. स्पेक्ट्रमचं सर्वात महत्वाचं बुक म्हणजे स्पेक्ट्रम बघा. बिपिन चंद्राचं इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्सच्या नोट्स आहेत त्या स्पेक्ट्रम, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. सो स्पेक्ट्रम वाचणं मस्त आहे. बिपिन चंद्र इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स किंवा इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, हा 2 महत्वाचे बुक्स आहेत. याचं के सागरने मराठीत सुद्धा भाषांतर केलेलं आहे. आता काही लोक याला स्किप पण करू शकतात, एवढा काही इश्यू नाही, वाचलंच पाहिजे. याचे हे नोट्स इकडे दिलेले आहेत. आणि इंडिया आफ्टर इंडिपेंडन्सच्या ऐवजी तुम्ही जर 12वीचं एनसीईआरटी वाचलं, पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, तिच्यावरून तुम्हाला गोष्टी क्लिअर होतात. सो डिपेंड्स. त्याच्यानंतर ग्रोअर बेल्लेकर हे मराठीमध्ये भाषांतरित आहे, किंवा ग्रो तुम्ही इंग्लिशमध्ये वाचू शकता. यस चॅटचं हे बुक आहे, हे तुम्ही वाचू शकता. म्हणजे हा पण एक पर्याय तुमच्याकडे आहे मॉडर्न हिस्ट्रीसाठी. एवढी सगळी पुस्तकं वाचण्याची गरज नाहीये. किंवा यना कदम म्हणून पण एक बुक आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. आता याच्यात तुम्हाला ठरवायचं की एवढी सगळी पुस्तकं तुम्हाला वाचायची नाही, कारण तुम्ही बघा ही केवढी लिस्ट झाली. याच्यावर मोठ्या मुश्किलीने इतिहासावर 40, 45, 50 मार्काचं स्टेटस असणार आहे, आणि त्यासाठी एवढे सगळे एफर्ट्स टाकणं गरजेचं नाही. त्याच्यामुळे स्पेक्ट्रम, ग्रोअर बेल्लेकर वाचलं भरपूर आहे. तुम्ही तुमच्या लेवलवर तुम्ही ते ठरवा. त्याच्यानंतर रिव्हिजनसाठी बेस्ट पुस्तक कुठलं आहे हिस्ट्रीच्या सगळ्या ह्याच्यात, तर समाधान महाजन सरांचं द युनिक अकॅडमी प्रकाशनाचं पुस्तक आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी. तर हे पुस्तक मस्त आहे, हे पुस्तक पाहिजे आपल्याकडे, कारण हे नोट्स सारखं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. म्हणून रिव्हिजनसाठी बेस्ट असणारं पुस्तक हे आहे, हे तुम्ही वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर भूगोलाचा जर विचार केला तर भूगोल हा खूप महत्वाचा आहे. स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्येही मी सांगितलेलं आहे की भूगोलावर मोस्ट ऑफ द प्रश्न विचारले जातात आणि त्याच्याकरता भूगोल फार महत्वाचा आहे आपल्यासाठी. 6वी ते 12वी एनसीईआरटी हे भूगोलासाठी मस्ट आहे बघा. एनसीईआरटी वाचणं फार गरजेचं आहे. 6वी ते 12वी महाराष्ट्र बोर्डाचं पाठ्यपुस्तक तुम्ही वाचणं गरजेचं आहे. हे फार महत्वाचं, हा बेस आपला आहे. सो त्याच्याकरता ही गोष्ट वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, खतीब के सागरचं बुक आहे, हे पण फार महत्वाचं बुक आहे बघा. सौदीचं मेन साठीचं बुक येतं बघा, भूगोल कृषी राज्यसेवा मुख्य, तर ते आपल्याकडे पाहिजे. के सागर, खतीब आणि हे सौदी, हे दोघं पुस्तकं तुमच्या बाय हार्ट पाहिजेत, खूप महत्वाचं आहे. पर्यावरणासाठी तुम्ही तुषार घोरपडे किंवा शंकर IAS वापरू शकता. त्याच्यानंतर एक ॲटलास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा सौदीचा ॲटलास आहे बघा, तो तुम्ही बघू शकता. जग आणि भारताच्या बाबतीमध्ये ऑक्सफर्ड किंवा ब्लॅक स्वानचा कुठलाही तुम्ही एक ॲटलास तुमच्याकडे पाहिजे. याच्यामध्ये ऑप्शन्स भरपूर आहे बघा. इथं भरपूर ऑप्शन देता येऊ शकतात. के सिद्धार्थचा, के सागरने ट्रान्सलेट केलेला आहे इंग्लिशवाला, तो तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर एक जी.सी. लिओंग नावाचं बुक आहे. दरवेळेस तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल की तुम्हाला आकृत्या विचारतात बा भूगोलामध्ये, तर जी.सी. लिओंग मधल्याही बऱ्यापैकी आकृत्या येतात. जर जी.सी. लिओंग तुम्ही नजरे खालून घातलं तर ते तुम्हाला बेस्ट राहील. 1-2 प्रश्न येतो म्हणजे येतो त्याच्यातला. त्यानंतर कृषीचा जर तुम्ही विचार केला तर कृषीच्या बाबतीमध्ये 11वी आणि 12वी महाराष्ट्र बोर्डाचं पुस्तक आहे आपल्याकडं. कृषीच्या बाबतीमध्ये खूप चांगला प्रॉपर ग्रंथ आजही अवेलेबल नाहीये. 11वी-12वीचं महाराष्ट्र बोर्डाचं पुस्तक आणि कात्यायन, आपला जो सिलेबस आहे मेन्सचा, त्या सिलेबसच्या महत्वाच्या घटकांनुसार तेवढं वाचायचं, अख्खं पुस्तक वाचायची गरज नाही, हे एक लक्ष इथं घ्या. त्यानंतर हा झाला पेपर 1. पेपर 2चा जर विचार केला तर इंडियन पॉलिटीमध्ये एम लक्ष्मीकांत आहे बघा. इंडियन पॉलिटीचं एम लक्ष्मीकांत हे बायबल समजलं जातं की स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये. के सागरने याचं ट्रान्सलेशन सुद्धा केलेलं आहे. सो के सागरचं भाषांतर एम लक्ष्मीकांतचं उपलब्ध आहे मराठीमध्ये. सो इंग्लिश मराठी तुम्ही तुमच्या याच्यानुसार वाचू शकता. भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया हे तुकाराम जाधव सरांचं पुस्तक आहे, द युनिक अकॅडमी प्रकाशनाचं. हेही पुस्तक महत्वाचं आहे, हे तुम्ही वाचू शकता. हे म्हणजे ज्या लोकांना के सागर लक्ष्मीकांत खूप मोठं वाटतंय किंवा इंग्लिश लक्ष्मीकांत लँग्वेजचा इश्यू आहे, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं. हे सोनेरी कलरचं आहे पुस्तक, ते तुम्ही बघू शकता.
राज्यघटना व कायदे. आता खंड 1 आणि खंड 2 असं द युनिक अकॅडमी प्रकाशनाची पुस्तकं होती, परंतु येत्या काही 10-15 दिवसामध्ये नवीन पुस्तक येत आहे बघा. हे खंड 1-2 जाऊन हे दोघांचं एकच पुस्तक होतंय आणि ते प्रिसाईज केलं जात आहे. सो एक 400-450 पेजमध्ये ते पुस्तक येईल. आणि याच्यामध्ये कायद्यांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे खंड 2 वापरला जायचा बघा. तर कायद्यांसाठी तुमच्यासाठी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. आणि ज्या लोकांनी याच्यातून कायदे केलेले आहेत त्यांना प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने टॅकल करता आलेले आहेत. सो काही दिवस थांबा, तुम्हाला हे अपडेटेड बुक मिळेल, एक 10-15 दिवसामध्येच येईल. सो ते एक महत्वाचं आहे. राज्यघटना कोळंबे भगीरथ प्रकाशनाचं सुद्धा एक बुक आहे, ते तुम्ही बघू शकता. पण मस्ट ऑफला तुम्हाला हे ऑप्शन्स आहे, या ऑप्शनला आहे. बाकीच्या याच्यात जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे बघू शकता. मोस्ट ऑफ द स्टुडंटकडे हे असतं, वापरलं जातं हे बुक. पंचायत राजच्या बाबतीमध्ये कोळंबेंचं भगीरथ प्रकाशनाचं बुक आहे बघा, किंवा के सागरचं बुक आहे पंचायत राजला, तुम्ही ते बघू शकता. सो जीएस पेपर 2 साठी एवढी पुस्तकं महत्वाची आहे. जीएस 3चा जर तुम्ही विचार केला, HRD हा आता विषय होता की याच्यामध्ये खूप मेजर कन्फ्युजन होतं त्या सुरुवातीच्या काळात. 2 वर्षापासून पेपर सरळ येत आहेत. रंजन कोळंबे सरांचं भगीरथ प्रकाशनाचं बुक आहे बघा जीएस 3 साठी HRDचं, ते तुम्ही बघू शकता. भूषण आहिरे द युनिक अकॅडमी प्रकाशनाचं बुक आहे. हे नोट्स सारखं बुक आहे बघा, याच्यामध्ये नोट्स टाईप आहे हे बुक आणि बराचसा डेटा कव्हर करतं ते. सो तुम्ही हे बुक बघू शकता. गणेश हाकेंचं पुस्तक आलं होतं, सिनर्जी प्रकाशनाने ते प्रकाशित केलं होतं, पण सध्या ते 2 वर्षापासून मार्केटमध्ये नाहीये. पण येत्या 30-40 दिवसामध्ये ते उपलब्ध होणं अपेक्षित आहे अकॉर्डिंग टू द लेखक. आणि त्याची झेरॉक्स सध्या उपलब्ध PMG लायब्ररीच्या समोर एका झेरॉक्सवरती मिळते. सो ज्या लोकांना घाई असली तर ह्या बुकचे रिव्ह्यू खूप चांगले होते, तुम्ही झेरॉक्स बघू शकता. ज्या लोक थांबतील, म्हणजे आता तुम्ही समजा हे वरचं पुस्तक वाचताय आणि तुम्हाला थांबायचंय थोडे दिवस, तर तुम्ही थांबा आणि जर हे पुस्तक आलं तर हे नक्की तुम्ही रेफर करा. याचे रिव्ह्यू खूप चांगले होते. अभ्यासक्रमातील घटकांनुसार हा विषय समजून घेणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही इंटरनेटचा जेवढा जास्त वापर कराल ते जास्त तुम्हाला सोपं जाईल इथं. शासकीय योजनांसाठी देशलेनचा भाग 2 डेव्हलपमेंट, तो तुम्ही इथं अभ्यासू शकता. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, भारताची आर्थिक पाहणी, याच्यामध्ये काय असतं ना की HRD संबंधी रिलेटेड टॉपिक्स असतात. म्हणजे HRDचा तर टॉपिकच असतो आर्थिक पाहणी भारताच्या याच्यामध्ये, आणि स्कीम सुद्धा असतात. तर त्याच्याकरता ह्या 2 गोष्टी महत्वाच्या, म्हणजे टिपिकल काही टॉपिक्स या पेपरसाठी. तसं तुम्हाला महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आणि भारताची आर्थिक पाहणी पूर्णपणे वाचणं अपेक्षितच आहे, कारण पुढचा जो GS 4चा पेपर त्यात इकॉनॉमिक्स आहे. स्पॉटलाइट वर्कशॉप झालं होतं आपलं, त्याचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता स्कीमसाठी. सो तुमच्या सगळ्या स्कीम्स तिथं भारताच्या आणि महाराष्ट्राच्या कव्हर होतील. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरचा डेटा तुम्हाला इथं हेल्पफुल ठरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्युमन रिसोर्स, HRD मिनिस्ट्री, त्याच्याचं PIB अपलोड करणं, PIB बघणं, अशा गोष्टी तुम्हाला फार महत्वाच्या होतील. सो ती एक गोष्ट लक्षात असू देत. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे GS पेपर 4चा जर तुम्ही विचार केला तर GS पेपर 4 मध्ये अर्थशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान हा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये अर्थशास्त्राचा जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था, कोळंबे आणि देसले ह्या 2 महत्वाची पुस्तकं आहेत बघा. ही तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. दुसरी महत्वाची बाब आहे की बजेट, भारताचं बजेट, महाराष्ट्राचं बजेट. स्पॉटलाइट नोट्स तुम्हाला हेल्पफुल राहतील याच्याकरता. भारत आणि महाराष्ट्राच्या बजेटच्या नोट्स आहेत आपल्या अवेलेबल. इकॉनॉमिक सर्व्हे तुम्हाला महाराष्ट्र आणि भारताचा वाचावंच लागेल. याच्याही नोट्स आपण आल्यानंतर, आज ह्या वर्षीचा इकॉनॉमिक सर्व्हे भारताचा आलेला नाहीये, महाराष्ट्र आणि भारत अवेलेबल झाल्यानंतर आपण त्याच्याही नोट्स अवेलेबल करूयात. इयरबुक वाचणं गरजेचं आहे बघा. हे इयरबुक तुम्हाला HRD मध्येही कामात येतं, त्याच्यानंतर ह्या GS 4 मध्येही कामात येतं. इंडिया 2019 म्हणून इयरबुक येईल बघा, ते इयरबुक तुम्ही वाचणं फार फार गरजेचं आहे. ते आपल्यासाठी मेन्सला खूप महत्वाचं असतं. विज्ञान तंत्र म्हणजे इयरबुकचे जवळपास 29-30 चॅप्टर असतात बघा. रोज एक जर वाचला तुम्ही तर ते हळूहळू बरोबर तुमचं रिव्हिजन होत जातं आणि पटापट उचललं जातं. तुम्ही जर एकदम वाचायला बसला इयरबुक तर ते थोडं त्रासदायक ठरतं. विज्ञान तंत्रज्ञानासाठी पण म्हणावं तसं कॉन्क्रीट पुस्तक नाहीये, जसे प्रश्न येतात त्या पद्धतीने. तर कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता विज्ञान तंत्रज्ञानला. विझार्ड किंवा स्पेक्ट्रमही वाचू शकता, पण अभ्यासक्रमातले मुद्दे तेवढे बघा तिच्यातून. बायोटेक हा चॅप्टर आहे, तुम्ही 12वीच्या NCERT मधून 9व्या चॅप्टर आहे बायोटेक्नॉलॉजीचा, तो तुम्ही बघू शकता. शासनाच्या वेबसाईटचा जर चांगला वापर तुम्ही करू शकला, द वाईज वापर, तर तो तुम्हाला इथं फार हेल्पफुल ठरतो. त्याच्यानंतर जे काही लँग्वेज पेपर आहे की जे आपला खूप महत्वाची भूमिका बजावतात हे सिलेबस आपल्या फायनल रँकिंगमध्ये, तर मराठी आणि इंग्लिश, ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्हचा जर विचार केला तर मराठीसाठी मोरा वाळिंबे हे माइलस्टोन बुक आहे बघा. आकाश लिगाडेंचं पुस्तक आहे, बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे. बेसिक जे आहे ते मोरा वाळिंबे आहे. मोरा वाळिंबे नंतर तुम्ही दुसरा प्रेफरन्स देऊ शकता, हा तिसरा प्रेफरन्स आहे. इंग्लिश आणि मराठी 1984 ते 2018च्या प्रश्नपत्रिका लोकसेवा प्रकाशनाने मराठी आणि इंग्रजीत पब्लिश केलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की बघा. त्याच्यानंतर इंग्लिशसाठी जर बघायचं झालं ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह, MJ शेख सरांचं पुस्तक आहे द युनिक अकॅडमी प्रकाशनाचं, ते तुम्ही बघा.
बाळासाहेब शिंदेचं पुस्तक तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला माइलस्टोन बुक असलं तर ते पाल अँड सुरी आहे. पण काय होतं की बऱ्याचदा मराठीतून ती इंग्रजी समजून घेणे, त्याच्यासाठी हे पुस्तकं तुम्हाला जास्त सोयीची ठरतात. दुसरी महत्वाची गोष्ट की हे सगळं करत असताना हे पुस्तकं कशी वाचावी, कुठल्या गोष्टींना आपण प्राधान्य द्यावं, याच्यासाठी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरण. तर जीएस पेपर 1 to जीएस पेपर 4 प्रवीण चोरमुले सरांचं द युनिक अकॅडमी प्रकाशनाने ही पुस्तकं पब्लिश केलेली आहे. जीएस 3 साठी तुम्ही आयपी सिंग सरांच्या इथलं प्रकाशनाचं सुद्धा बुक बघू शकता. त्याच्यानंतर एमसीक्यू प्रॅक्टिससाठी काय करणार, तर पुस्तकं असतात, पण मी सरळ स्पष्ट केलेलं आहे स्ट्रॅटेजीच्या मध्ये सुद्धा की तुम्ही पुस्तक न वापरता वेगवेगळ्या क्लासेसच्या टेस्ट सिरीज ज्या असतात त्याचे टेस्ट पेपर तुम्ही वापरा. सो दॅट ते तुम्हाला जास्त हेल्पफुल ठरेल, कारण ते एमपीएससी मेन समोर ठेवून बनवलेलं असतं. पुस्तक हे एमसीक्यूचा नंबर वाढवणं, क्वांटिटीवर वर्क असतं तिथं. सो वेगवेगळ्या क्लासेसचे झेरॉक्समध्ये अवेलेबल असतात. एक टेस्ट सिरीज तुम्ही नक्की लावा, बाकीच्या टेस्ट सिरीजचे पेपर झेरॉक्स करून कलेक्ट करा, मित्रांकडून कलेक्ट करा आणि ते सोडवा. सो ही बुक लिस्ट असेल बघा, याच्यात तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदल करू शकता. डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.